नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यातर्फे आलेले एक अत्यंत महत्त्वाचा GR हा निधी वितरणाबद्दलचा हा पाहणार आहोत। नेमकी GR शासन निर्णय हा काय आहे तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जराही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। संपूर्ण अपडेट काय सर्व आपण जाणून घेऊयात। सन 2025 ते 26 करिता मिशन वात्सल्य या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत स्पॉन्सरशिप, आफ्टर केअर आणि प्रायोजकत्व या उपाययोजनांसाठी निधी हा वितरित करण्याबाबत म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की सन 2025 ते 26 करिता मिशन वात्सल्य तसेच केंद्र पुरस्कृत ही जी काही योजना आहे, स्पॉन्सरशिप तसेच आफ्टर केअर आणि प्रायोजकत्व ह्या ज्या काही उपाययोजना आहे यासाठी निधी हा वितरित करण्यासाठीचा हा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यातर्फे हा GR शासन निर्णय हा आला आहे। आपण या ठिकाणी शासन निर्णय क्रमांक पाहू शकता की वात्सल्य 2025 प्रत क्रमांक 205/8 असा आहे। आपण या ठिकाणी GR दिनांक पाहू शकता की 9 जानेवारी 2026 हा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। मित्रांनो, नेमकी निधी हा किती वितरित केला जाणार आहे त्याबद्दलची जी काही सर्व अपडेट आहेत ती सर्व आता आपण समोर जाणून घेऊयात। मित्रांनो, सर्वप्रथम आपण प्रस्तावना पाहूयात। यामध्ये प्रस्तावना 2025 ते 26 करिता केंद्र पुरस्कृत मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत वाचा क्रमांक 1 वरील पत्रान्वये केंद्र शासन प्रस्ताव सादर करण्यात आला होता। सदर प्रस्ताव हा दिनांक 24/4/2025 म्हणजेच की 24 एप्रिल 2025 रोजीच्या प्रकल्प मंजुरी समिती नवी दिल्ली यांच्या बैठकीत सादर करण्यात आला होता। सदर बैठकीचे इतिवृत्त वाचा क्रमांक 2 वरील पत्रान्वये निर्गमित करण्यात आले आहे। सदर बैठकीमध्ये निर्णयाच्या अनुषंगाने केंद्र शासनाने सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षासाठी वाचा क्रमांक 3 अन्वये स्पॉन्सरशिप, आफ्टर केअर आणि प्रायोजकत्व या उपाययोजनांसाठी केंद्र हिस्साच्या समरूपात 55,73,97,000 इतक्या निधीस मदर सँक्शन मातृ मंजुरी दिलेली आहे। तसेच केंद्र शासन व राज्य शासन या दोन्ही स्तरावरील रोख व्यवस्थापने म्हणजेच की कॅश मॅनेजमेंट अधिक परिणामकारकता साध्य करण्यासाठी केंद्र पुरस्कृत योजनांचा निधी हा वितरित करण्यासाठी SNS स्पर्श ही पर्यायी निधी प्रवाह कार्यपद्धती लागू करण्याचा केंद्र शासनाने निर्णय घेतला असून उपरोक्तप्रमाणे केंद्र शासनाने मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत स्पॉन्सरशिप, आफ्टर केअर आणि प्रायोजकत्व या उपाययोजनांसाठी वितरित केलेला निधी हा आयुक्त महिला व बालविकास SNA स्पर्श प्रणालीद्वारे वितरित करण्याची बाबी शासनाच्या विचाराधीन होती। मित्रांनो, ही फक्त आपण प्रस्तावना पाहिली आहे। ॲक्च्युअलमधला जो काही शासन निर्णय आहे तो आता आपण समोर जाणून घेऊयात। शासन निर्णय सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षासाठी मिशन वात्सल्य या योजनेअंतर्गत स्पॉन्सरशिप, आफ्टर केअर आणि प्रायोजकत्व या उपाययोजनांकरिता केंद्र शासनाने मंजूर केलेला निधी हा व त्यास समरूप राज्य हिस्सा असा एकूण 92,89,95,000 फक्त इतका निधी सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षासाठी मंजूर केलेल्या निधीमधून खालील रकाना क्रमांक 2 येथील लेखाशीर्ष उद्दिष्टांकरिता रकाना क्रमांक 4 मध्ये नमूद केल्यानुसार आयुक्त महिला व बालविकास आयुक्तालय पुणे यांना वितरित तसेच खर्च करण्यास मान्यताही प्रदान करण्यात येत आहे। म्हणजेच मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की 2025 ते 26 हे जी काही आर्थिक वर्ष आहे यामधील जी काही मिशन वात्सल्य ही जी काही केंद्र पुरस्कृत ही जी काही योजना आहे आणि या अंतर्गत येणारी जी काही स्पॉन्सरशिप तसेच आफ्टर केअर आणि प्रायोजकत्व ह्या जे काही उपाययोजना आहेत यासाठी एकूण जो काही आहे 92,89,95,000 एवढा जो काही निधी आहे तो 2025 ते 26 या आर्थिक वर्षामध्ये मंजूर केलेल्या निधीमधून हा वितरित करण्यासाठी या शासन निर्णयाद्वारे मान्यताही देण्यात आलेली आहे। चला तर मित्रांनो, याबद्दलची आणखी अपडेट आपण जाणून घेऊयात। चला तर मित्रांनो, जराही वेळ न घालवता आपण हा संपूर्ण तक्ता हा जाणून घेऊयात। यामध्ये सर्वात प्रथम आपण लेखाशीर्ष पाहूयात। लेखाशीर्ष मागणी क्रमांक 101/2235 सामाजिक सुरक्षा व कल्याण, 02 समाज कल्याण, 102 बाल कल्याण, 20 मिशन वात्सल्य, 20/01 संस्थाबाह्य काळजी प्रायोजकत्व प्रतिपालकत्व अनुरक्षण, 2235D 408 केंद्र हिस्सा एकूण 60% 31 सहाय्यक अनुदान वेतनेतर यासाठी एकूण अर्थसंकल्पित तरतूद जी काय आहे 2025 ते 26 मधील ती म्हणजे की एकूण 75 कोटी एवढी जी काय आहे ती एकूण अर्थसंकल्पित केलेली तरतूद आहे।
आणि या शासन निर्णयाद्वारे उपलब्ध केलेला जो काही निधी आहे वितरित करायचा तो म्हणजे की 55,73,97,000 एवढा जो काही निधी आहे तो या शासन निर्णयाद्वारे या लेखा शीर्षकासाठी वितरित केला जाणार आहे। त्यानंतरचे दुसरे जे काही लेखा शीर्षक आहे ते म्हणजे मागणी क्रमांक 01/22/35 सामाजिक सुरक्षा व कल्याण, 02 समाज कल्याण, 102 बाल कल्याण, 20 मिशन वात्सल्य, 20/02 संस्थाबाह्य काळजी प्रायोजकत्व प्रतिपालकत्व अनुरक्षण, 22/35D 417 राज्य हिस्सा एकूण 40%, 31 सहाय्यक अनुदान वेतनेतर यासाठी एकूण अर्थसंकल्पित केलेला जो काही निधी आहे तो म्हणजे की 50 कोटी एवढा जो काही निधी आहे तो एकूण अर्थसंकल्पित केलेला निधी आहे। आणि या शासन निर्णयाद्वारे जो काही वितरित करावायचा निधी आहे या लेखा शीर्षकासाठीचा तो म्हणजे की 37,15,98,000 एवढा जो काही निधी आहे तो या शासन निर्णयाद्वारे वितरित केला जाणार आहे। आणि मित्रांनो, हे दोन्ही लेखा शीर्षक मिळून जे काही एकूण अर्थसंकल्पित केलेला जो काही निधी आहे 2025 ते 26 साठीचा तो म्हणजे की एकूण 125 कोटी एवढा जो काही निधी आहे तो एकूण अर्थसंकल्पित केलेला आहे। आणि यापैकी जो काही वितरित करावायचा निधी आहे या शासन निर्णयाद्वारेचा दोन्ही लेखा शीर्षक मिळून तो म्हणजे की 92,89,95,000 एवढा जो काही निधी आहे तो या शासन निर्णयाद्वारे वितरित केला जाणार आहे। चला तर मित्रांनो, याबद्दलचे आणखी अपडेट आपण जाणून घेऊयात। वरील प्रमाणे उपलब्ध निधी ₹92,89,95,000 वितरणकरिता आयुक्त महिला व बालविकास आयुक्तालय पुणे यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे। तसेच लेखाधिकारी महिला व बालविकास आयुक्तालय पुणे यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे। सदर निधी आहरण व विनियोगाच्या अनुषंगाने केंद्र शासन व राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचना वित्त विभागाने निर्देश यांचे अनुपालन होईल याची दक्षता नियंत्रक अधिकारी तसेच आहरण व संवितरण अधिकारी यांची राहील। तसेच सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक 4 दिनांक 30/7/2025 रोजीच्या शासन परिपत्रकान्वये दिलेल्या सूचनांनुसार निर्गमित करण्यात येत आहे। तसेच मिशन वात्सल्य या योजनेअंतर्गतचा निधी SNS स्पर्श प्रणालीद्वारे RBIच्या कुबेर मार्फत वितरित करावयाचा असल्याने सदरचे अनुदान बिनशर्त आहे। सदरचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संकेतांक 2026091040362130 असा आहे। म्हणजेच मित्रांनो, जर का तुम्हाला जो काही GR आहे शासन निर्णय आहे जर का क्रॉस चेक किंवा डाउनलोड जर का करायचा असेल तर ही जी काही आपली महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे यावर जाऊन तुम्ही डायरेक्टली GR डाउनलोड करू शकता। करायला जमला नाही तर काही हरकत नाही, व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे, तेथून तुम्ही याबद्दलची जी काही सविस्तर PDF असणार आहे ही संपूर्ण PDF डाउनलोड करू शकता। तसेच रोज येणारे जे काही GR असतात ते आपण त्या ठिकाणी अपलोड करत असतो, तेथून तुम्ही सर्व विभागाचे GR डाउनलोड करू शकता। चला तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला जो काही GR आहे शासन निर्णय आहे सर्व समजलाच असेल आणि याबद्दलची जी काही नवीन अपडेट येत राहील ती नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड GR सोबत। तोपर्यंत धन्यवाद।